नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तर काहीतरी साडी वगैरे नेसून डायरेक्ट तू हा थोडं जोरात बोल ना, काहीतरी आवाज नाही येत तुझा. माईक घेऊन येऊ? हा मग ठीक आहे ना. आता यूट्यूबची जर पहिली पगार वगैरे आली ना तेव्हा घेऊन देईल ना तुला माईक. आपल्याला बरेच आपले सबस्क्रायबर कमेंट्स पण करतात, गायत्रीला माईक वगैरे घेऊन द्या असं. अच्छा, तुझा आवाज येत नाही. तू प्रेमाने बोललीस ना गायत्री, आवाज सगळ्या महाराष्ट्रापर्यंत जाईल. नाही नाही, प्रेमानेच बोलते तू. काय बनवते जेवणाला? काय बनवते? डाळ भात. इथं काय ठेवलंय? भात आणि डाळ. अजून काय तिखट वगैरे काय आहे का? नाही. तू का नुसतं खुडाच बनायचे खावाडचे गायत्री काहीतरी. मग भज्या बनाय राणी. कुठली कुठली भजी बनवते? मिरची भजी. पण जास्त तिखट नाहीत ना ते मिरच्या? मलाच पहिले ऍसिड होत्या गायत्री. अरे तसं नाही, तू त्या मिरची मध्ये नाही घुसली. तर गायत्री मला एक सांग पहिले, आजकालचे जे पोरांचे लग्न होत आहेत हा, ते डिवोर्स होण्याचे कारण काय आहेत गायत्री? कारण की बऱ्याच ठिकाणी बघतोय मी त्यांचे डिवोर्स वगैरे होऊन जात आहेत. म्हणजे लग्नाला फक्त 1-1 वर्षच होत आहे, कुणाचे 6 महिने होत आहे. आता एक पुण्याची न्यूज बघितली नाही मी, भारतामधलं ते सगळ्यात म्हणजे जलद गतीने डिवोर्स होण्याचं, डायरेक्ट एका दिवसात डिवोर्स झालं त्यांचं. 24 तासामध्ये साखरपुडा झाला, लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, डायरेक्ट एका दिवसामध्ये त्यांचा डिवोर्स झाला डायरेक्ट. काय माहिती, ती पोरगी डॉक्टर होती आणि तो मुलगा काहीतरी नेव्ही मध्ये होता तो. मग तिने काहीतरी सांगितलं की तू दूर नको जायला माझ्यापासून, नेव्ही मध्ये नको जॉब करायला, असं काहीतरी त्यांचं चालू होतं. तर त्यांचा डिवोर्स झाला. तर अजून काही चूक असेल, त्याची पण काही चूक असेल, दोघांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. एवढे पैसे खर्च केले, लग्न केलं, दोघांना नाही, बऱ्याच ठिकाणी बघतोय काहीतरी मी, लव्ह मॅरेज वगैरे करून येतात, त्यांचे डिवोर्स वगैरे होत आहेत. पोरगाला समजून घेत नाही, कुठं तो तिला समजून घेत नाही, लगेच मध्ये आई वडील येऊन जातात, कुठे तिचे आई वडील येऊन जातात. बरोबर. आणि मेन म्हणजे लव्ह मॅरेज करतात ना गायत्री, प्रेम करताना कदाचित खोटं पण बोलत असते, बरोबर, ते पोरगी सोबत. नंतर ती पोरगी जेव्हा घरात येत असेल तर रिअल लाईफ तिला समजत असेल मग की याने माझ्याशी खोटं बोललंय, आणि रिअल लाईफ मध्ये तर असा नाहीये. हा, हे पण कारण असू शकतं ना. नाही गायत्री, तुला काय वाटतं, लव्ह मॅरेज करायला पाहिजे का? नाही, करा, नक्कीच करा. जे जिथे सक्सेस होईल ना तिथेच करा. बरोबर. जो पोरगा आपल्याला वाटेल हा माझ्या पुढे मला साथ देणार आहे, हा माझ्या आयुष्यात, तिथेच करायला पाहिजे. बरोबर. नाहीतर काय, नुसतं प्रेम करून घेतात आणि काहीतरी खोटं बोलतात. माझं असं आहे, मग मुंबईमध्ये माझा फ्लॅट आहे, पुण्यामध्ये फ्लॅट आहे, मग 2-2 कार आहेत. हा, त्याला काहीच नाही अर्थ आहे तसं. बरोबर की नाही? आयुष्यभर साथ देणारी बायको पाहिजे ना काहीतरी आपल्याला. हा, प्रेम करून झोपडीत पण ठेवेल ना, पण तो सोबत राहील ना आयुष्यभर, ते लाखाच आहे. बरोबर. तेच ना काहीतरी. नाहीतर काय, लग्न करून घेतात, प्रेम वगैरे करून घेतात, नंतर घरच्यांच्या विरोधात लग्न वगैरे करून घेतात. नंतर यांचे असेल मग काहीतरी 1-2 महिने चांगले राहतात, त्याच्यानंतर लगेच सोडून ती पोरगी तरी निघून जाते किंवा तो पोरगा तरी निघून जातो. असे बरेच केसेस बघतोय गायत्री. ते न्यूज वगैरे पण बघतो ना, म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये, म्हणजे सगळ्यांचं नाही सांगत आहे, पण असं 2 दिवसांनी, आठवड्यातनं अशी एक तरी गोष्ट ऐकायलाच भेटते. या मुलगीने त्या मुलाला फसवत, त्या मुलाने त्या मुलीचा खून करून टाकला, प्रेम प्रकरणामधनं, एकतर्फी प्रेमातनं. याच गोष्टी बघायला भेटतात ना गायत्री. मित्रांनो, हे बघा, प्रेम वगैरे तुम्ही नक्की करा, पण अशा मुलीशी करा ना जेणेकरून तिने तुमची गरिबीची का परिस्थिती असे ना, तिने तुम्हाला ना शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे मित्रांनो. ते खूप महत्वाचं आहे. प्रेम वगैरे असं नसतं मित्रांनो, म्हणजे नुसतं 1 महिना 2 महिना तिच्यासोबत राहायचं, मग प्रेम करताना सोबत राहायचं, त्याच्यानंतर लग्न झाल्यावर एक दुसऱ्यांना मारझोड करायची, घरच्यांच्या विरुद्ध लग्न करणं, याच्यामध्ये ना प्रेम वगैरे सक्सेस नाही होत मित्रांनो. झालं त्या टायमाला, झालं आपलं श्रीकृष्ण भगवानचं राधाचं प्रेम झालं मित्रांनो, ते तर आज प्रेमाचे प्रतीक झाले आहेत. त्या टायमाला त्यांचं प्रेम झालं मित्रांनो. पण आत्ताच्या दुनियामध्ये ना, तुम्हाला सिरियसली सांगतोय, प्रेम करा, तुम्ही नक्कीच करा. जर तुम्हाला कुठली मुलगी आवडत असेल ना, तर प्रेम नक्कीच करा मित्रांनो. फक्त थोडा विचार करून करा की जेणेकरून ही मुलगी आपल्याला साथ देईल का, किंवा मुलींनी पण प्रेम नक्कीच करा. फक्त मुलींनी पण हा विचार करा की हा मुलगा आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल का, कारण की ते खूप महत्वाचं आहे. शेवटपर्यंत जो साथ देईल ना त्यालाच खरं प्रेम म्हणतात मित्रांनो.
बरोबर की नाही गायत्री? हो. तेच संसार म्हणजे तुम्ही टाइमपास समजू नका मित्रांनो. संसारमध्ये ना दोघांची एकमेकांची बाजू समजून घ्यायला लागते. बायकोने नवऱ्याची बाजू समजून घ्यायला लागते, नवऱ्याने तुम्ही बायकोची दोघं बाजू. परत परत भांडतात तुम्ही. हा, तुम्ही कधी माझी बाजू समजता? मी तुझ्याशी प्रेमाने भांडतो गायत्री, रेलमध्ये थोडी भांडतो का तुझ्याशी? भांडतात ना तुम्ही. नाही नाही मला एक सांग, तुझ्याशी रेलमध्ये भांडून काय फायदा काय सांग मला. नाही तुम्हाला. मला मी अनेक फायदा जर राहिला असं मी तुझ्याशी भांडण काय करू? हा, आयुष्य 100 वर्ष देवाने आयुष्य दिलंय. तुम्ही मला भांडतात ना. अरे मग ते प्रेमाने भांडतो गायत्री. हे बघ, ज्या घरामध्ये भांडी आहेत गायत्री तिथं थोडेफार वाजणारच आहेत ते. अच्छा, आपल्यावर आलं तर भांडीवर जायलाच लागतं. नाही तसं नाही गायत्री, कशाला उगी जे आहे ते आहे ना गायत्री. थोडंफार 100 वर्ष देवाने आयुष्य दिलंय. हा. तू मला आयुष्यभर सोबत पाहिजे, मी तुला आयुष्यभर सोबत पाहिजे, बरोबर? मग भांडण वगैरे करून काय फायदा आहे का? करायचे भांडण म्हणजे. मग करायची ना. हे बघ, प्रेमामध्ये जर भांडण केली ना तर काहीच टेन्शन नाहीये. रिअल भांडणमध्ये आणि प्रेमाच्या भांडणमध्ये लय फरक असतो गायत्री. हा, मजाक मस्तीमध्ये ठीक आहे. अजून बघितलेलं नाही मी रिअल भांडण. रिअल भांडण नाही बघितली. आपले 3 वर्ष झालेत गायत्री लग्नाला. हा. मी आत्ताच नाही, एकदम प्रामाणिकपणे सांगतो गायत्री, तू आता जेवण बनवते, अन्न बनवते, शेवटपर्यंत तुला साथ देईल मी. टेन्शन न घेऊ. तू माझी गरीब परिस्थिती बघून तू आज माझ्या घरामध्ये राहतेस ना, तर तुला मी शेवटपर्यंत साथ देईल. तू टेन्शन नको घेऊ. आज ना उद्या बघ, कधी ना कधी आपले दिवस बदलणारच आहेत गायत्री. मी मेहनत करतोय ना, यूट्यूबला असो की माझ्या कंपनीच्या जीवावरती असतो, मेहनत करतोय ना, 2 पैसे तुमच्यासाठी वाचवतोय मी. खरंच. हा, टेन्शन नको घेऊ. हे बघ, नाही टेन्शन हे नाही. जग इकडच्या तिकडे पण झालं ना गायत्री. खुशी आहे, आनंदीत आहे, टेन्शन घ्यायचं. हा, मग तेच, हे जग इकडच्या तिकडे झालं ना गायत्री, तरी मी तुझी साथ सोडणार नाही. अजिबात घाबरू नको तू. हा, फक्त तू माझी साथ नको सोडू. कैसा लगा मेरा मजा. काय नाही गायत्री, तुझ्यावरती विश्वास आहे, तू कुठे जाणार नाही, आणि तुझा पण माझ्यावरती विश्वास आहे, मी तुला कुठे सोडून माझा जाणार तर नाही. हा आहे. हा? तुमचं काय माहिती नाही. ओ बापरे. गायत्री, आहे तर काय खानदेशी लेकरू आहे, समजली ना? खानदेशी लेकरू कधीच कोणले धोका द्यावा नाही. आहे ध्यान मारावं जे. मी कोण? नाही, तू पण खानदेशीच आहे, तरी सांगी राहू नको तुले. अशी हा, काही नाही राहत बरं का. खानदेशी. राहो का कुठलं? नाही 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 गायत्री, एक टाइमला अमेरिका जर्मनीला धोका दी ती, पण खानदेशना लोक कधी कोणले धोका द्यावत नाही. आहे ध्यान मारावं दे तुला. नाही नाही, गलत बिलत नाही गायत्री. खानदेशना लोकेस मा एवढं प्रेम आहे ना गायत्री. खानदेश काय होतं गायत्री? पहिले काना देश होतं, काना देश. हा ना? हा, आता ते खानदेश झालंय. अच्छा. मग ते प्रेमाचं प्रतीकच आहे, माहितीये का हे खानदेश म्हणजे. मग हे गायत्री जास्त तिखट नको बनवू. हा, तिखट नाही, त्या मिरच्या त्या मिरच्या तिखट असणार. मला काय बोलतात ते? हा, चल संध्याकाळी कुठे जायचं मग गायत्री? संध्याकाळी अमेरिकेला. ओ बापरे. ए, आई तर माझे असे हृदयाचे ठोके वाढायला लागतात ना. तू जास्त अशा मोठ्या अपेक्षा केलात की अमेरिकेला म्हणे. आता कुठे जाणार आहे आपण गं? इथं गेट ऑफ इंडिया जायला पैसे नाही येतात, तुला काय अमेरिकेला जायला सांगते ना काहीतरी. झोपून घ्यायचं स्वप्नात बघा, बरोबर अमेरिकेला पोहोचून हा? जाणार. स्वप्न बघून घ्यायचं. चाललं. हा, ठीक आहे, चल. या नाईटला काय झालं? काय झालं? बंद होतोय तो फोटो काढ. तो डोळा मारतोय तुझ्यावर. फोटो काढतोय मी. तू आज चांगली दिसते ना, म्हणून तुझ्या डोळ्यावर मारतोय तो लाईट. खाऊ असं नको करू. नाही तर बघ, माणूस इथं उभा आहे, काढून फेकून देतो. जाऊ दे ना, लाईटच डोळा मारतोय ना. हा, बाकीची उलट माझ्यापेक्षा तो प्रकाश चांगला देईल गायत्री तुझ्यावर. हा? हा, तो लाईट आहे ना. तुम्हाला काय करू? हा, मी काळा आहे, मी तर मी कुठे प्रकाश देईल. सोना काळा सोनं आहे. सोनं बिन तुम्हारी बराबरी कोई नहीं कर सकता, समझे क्या मेरी जान? काय काय. हा मेरी जान, कसं? तुम्हारी बराबरी कोई नहीं कर सकता, समझेगा मेरी जान. समजणार का तुले? गायत्री म्हणतो माले. हा का. समज नका तुमले. हा, मस्त डायलॉग आहे ना गायत्री. हा, ए, त्या हाताने काय करत बसले गायत्री तू? तेव्हा तेल अर्ध खाली पडतंय ना गायत्री. त्या 4 पिशव्या घेतलेल्या असतात, त्या आपल्याला महिनाभर काढायच्या असतात ना. असं काय करता तुम्ही? हा, काय करता मला? मग बघा, खेकडा बनवते ना. खेकडा बनवते. हा, बघा. असं काही पण नको बनवू, खायचं आहे ती. ठीक आहे, चालेल. बापरे, खोकला यायला लागला काहीतरी. कोणी नाव काढलं काय? हा, हा? का ठसका लागल्यावर कोण नाव काढतं? काय नाही राहत.
तसं काही नाही राहत. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, या डाळ भात खायला. बाय बाय. बाय बाय. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.